तेलंगणामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2025 साठी महिलांच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली। मात्र या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणाऱ्या समितीवर आता प्रश्न निर्माण होतोय। शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा यादवला संघामधून वगळण्यात आलं। अंतर्गत राजकारण आणि वशिलेबाजीचा फटका पूजा यादवला बसल्याचं दिसतंय। असाच अनुभव याआधी देखील अनेक नामवंत खेळाडूंना आलाय। एबीपी माझासोबत बोलत असताना तिने अनेक धक्कादायक दावेही केलेत। राष्ट्रीय निवड सराव शिबिर प्रक्रियेसाठी पूजासह मुंबई शहर उपनगर या ठिकाणावरून 6 खेळाडूंना कबड्डी असोसिएशनचं पत्र आलंय। मात्र या नाव नसलेल्या खेळाडूंची संघामध्ये निवड झाल्याचा आरोप तिने केलाय। एवढंच नाही तर गटामध्ये पहिल्या फेरीत हरलेल्या संघामधल्या खेळाडूंची निवडही करण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे या संदर्भात तिने पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता तुला पुरस्कार मिळालाय, नोकरी आहे, आता दुसऱ्यांना संधी देतो असं उत्तर तिला देण्यात आलं। झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे ती अस्वस्थ झाली आहे। खेळणंही सोडून देण्याच्या विचारात आहे असं पूजाच्या आईनं म्हटलंय। एबीपी माझाकडे झालेला हा सगळा प्रकार मांडत असताना पूजाच्या आईवडिलांचे डोळे देखील पाणावले। कडक शिस्तीचे ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ते आहेत, ते या सगळ्या प्रकरणाची दखल घेणार का असा आता सवाल विचारला जातोय। दरम्यान शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पूजा यादव यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत पूजा आहे, आपण थेट तिच्याशी बातचीत करूया। पूजा, खरं तर महाराष्ट्रासाठी जाणारा जो संघ आहे हा नेमका आता कुठे जाणार होता खेळण्यासाठी आणि त्या संघाचं सिलेक्शन्स कसं होतं आणि तुझं नेमकं आता काय भावना आहेत? हे संघ तेलंगणाला जाणार होतं 27 ते 30 तारखेपर्यंतचं आणि आम्हाला जे बोलवलं गेलं होतं ते डोंबिवली इथे होतं आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन हे प्रकार त्यांनी ऑनलाईन ठेवलेलं, म्हणजे लाईव्ह ठेवलेलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये सिलेक्टर वगैरे कोणी असं आलं नव्हतं, त्यांनी लाईव्हच ठेवलेलं आणि एक दिवशी त्यांनी सांगितलं की टीम डिक्लेअर करायची आहे, सिलेक्टर येणार, मग टीम डिक्लेअर होणार। बट सिलेक्टर आला 6 वाजता आणि आमचं प्रॅक्टिस होती 4ची, सगळे 4पर्यंत आम्ही 4पासून जी प्रॅक्टिस करत होतो ते झालं आणि सिलेक्टर आला, सिलेक्टरने काही बघितलं नाही, काय सिलेक्शन केलं तेही सांगितलं नाही आणि टीम डिक्लेअर केली आणि आम्हाला सांगितलं, काहीच सांगितलं नाही की तुम्हाला का हे केलं आहे। जेव्हा आम्ही तिथे गेलो सगळेजण तर तिथे आम्हाला कळवलं गेलं की ज्यांना पत्र नाही आले आहेत ते पण ॲड झाले आहेत त्याच्यामध्ये आणि आज ते ज्यांना पत्र आलेच नव्हते 30मध्ये पण ते लोक आज 14मध्ये आहे, टीमच्या 14मध्ये आहेत ते लोक। काही कोणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला? काय उत्तर त्यांच्याकडनं नेमकं मिळालंय? केलं संपर्क, मी प्रश्न केला की मला का, म्हणजे मी अनफिट आहे ते पण सांगा, तर अनफिट आहे म्हणून तुम्ही मला म्हणजे काढून टाकलं संघामधून। त्यांचं उत्तर होतं की तू जॉबला आहे, तुला छत्रपती आहे, तू ज्युनियरला चान्स दे। ज्युनियरला चान्स आम्ही म्हणजे महाराष्ट्र असं का, म्हणजे हे का उत्तर मला आलं मला नाही कळलं। ज्युनियर तुम्ही घडवा, चान्स मागण्यापेक्षा त्यांना घडवा आणि महाराष्ट्राला जर प्लेअरची गरज आहे मग तो प्लेअर खेळवला का जात नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान पूजा यादव यांच्या कुटुंबियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील जाणून घेऊया। दरवर्षी ती जीव अशी करते, ती जेवत नाही, खात नाही, सारखी ती रडत राहते, टेन्शनमध्ये राहते ती सारखी। घरात आम्ही पण त्याच्यामुळे आम्ही काय पोरं नाही चांगली राहणार तर आम्ही काय चांगलं राहणार। एवढं चांगलं खेळून पण अगो तुम्ही कधी म्हणणार बोलते, कधी म्हणतात अरे खेळावरून तुम्ही बघा ना, खेळते म्हणून तो पॉईंट मागते ना। महाराष्ट्रामध्ये आता एवढ्या वर्षात त्या पोरीने जीव काढला, ज्यामध्ये दरवर्षी तिला काय ना काय कारणं होतात। ज्या मुली घेतात, जे खेळणारे नाहीत, हे वसिल्यावर कोणं जे असतील वर्षी ह्याच्यामध्ये ज्या त्याची ती ताकद असते, आमच्याकडे ओळख नाही ना। माझ्या मुलीनं फक्त त्या मॅडम जे केलं ना, तिने कुठल्या व्यासवर तिने त्या पोरीला बाहेर काढलं कॅम्पमधून। दरम्यान महाराष्ट्राच्या होतकरू खेळाडूवरती अन्याय झाला असेल तर याची नक्कीच चौकशी केली जाईल। संघटनेकडून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूला डावलणं हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। राज्याच्या कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजितदादांनी अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे।
गुणवान खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांचा संघातला सहभाग कोणाच्यामुळे, काय कारणाच्यामुळे तो डावलला गेला हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण अशा पद्धतीची निवड करत असतानाच ती गुणवत्तेच्या कसोटीवरती केली जावी असं आमचं ठाम मत आहे. मला असं वाटतं की संघटनेचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून मी अजितदादांच्या जवळ या विषयावरती नक्की बोलेन. निवड समिती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.